ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रहयोग भाग 16 ओवी क्रमांक 751। पै ग्रहान माझी इंगुळू तया ते म्हणिपे मंगळू तैसा तमी धसाळू गुणशब्दुहा जे सर्व दोषांचा वसोटा तमची कामउणी सुभटा उभारिला अंगवठा जया नराचा तो आळसू सुनी असे काखे म्हणून निद्रे कही न मुके पापे पोषिता दुःखे न सांडिजे जेवी आणि देहधनाची आवडी सदा भय तया ते न सांडी विसंबू न सके धोंडी काठिन्य जैसे आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठाओ केला न शके पाप जाओ कृतघ्नोनी जैसे। नवग्रहांमध्ये जो निखाऱ्यासारखा ताप देणारा मंगळ ग्रह त्याला कल्याण करणारा म्हणतात। त्याप्रमाणे तमोगुणाच्या ठिकाणी गुण हा शब्द अविचाराने लावला आहे। हे कुशल योद्धा अर्जुना, ज्यात सर्व दोष साठविले जातात तो तम एकत्र करून ज्या पुरुषाची मूर्ती घडवली आहे। ज्याप्रमाणे पापी आचरण करणाऱ्याला दुःख कधी सोडत नाही, तसेच आळस बाळगणाऱ्याला झोप कधी सोडत नाही, दगडाला कठीणपणा सुटत नाही, तसेच देह द्रव्यांच्या प्रेमामुळे भय सुटत नाही, कृतघ्न मनुष्यापासून पाप जाऊ शकत नाही। त्याप्रमाणे तामसी पुरुष सर्व पदार्थ मात्रांच्या ठिकाणी आसक्त असल्यामुळे तो शोकाचे माहेरघर होतो। आणि असंतोष जीवेसी धरुणी ठेला अहर्निशी म्हणून मैत्री तेनेसी विषादे केली लसना ते न सांडी गंधी का अपत्य शिळा ते व्याधी तैसी केली मरणावधी विषादे तया आणि वयसा वित्त कामू यांचा वाढवी संभ्रमू म्हणून मध्ये आश्रमू तोची केला आगीते न सांडी तापू सळाते जातीचा सापू का जगाचा वैरी वासिपू अखंड जैसा नातरी शरीराते काळू न विसंबे कवणे वेळू तैसा आथी अडळू तामसी मधू एवं पाचही हे निद्राधिक तामसाच्या ठाई दोख जिया धृती देख धरिले आहाती तिये गा धृती नावे तामसी येत हे जाणावे म्हणितले तेने देवे जगाचेनी। आणि हा तामसी पुरुष रात्रंदिवस असंतुष्ट असतो म्हणून खेदाने याच्याशी मैत्री केलेली असते। ज्याप्रमाणे लसणाला दुर्गंध पथ्य न पाळणाऱ्याला रोग कधीच सोडत नाही, त्याप्रमाणे तामसी पुरुषाला विषाद मरण वेळेपर्यंत सोडित नाही। तारुण्य द्रव्य आणि काम यांचे तामसी पुरुष महत्त्व वाढवितो म्हणून मदनानेही याच्या ठिकाणी वास्तव्य केले आहे। ज्याप्रमाणे अग्नीला उष्णता सोडित नाही, जातिवंत सर्प वैर विसरत नाही, तसेच भय जगाचा शत्रू असून ते जगाला सोडित नाही अथवा काळ शरीराला विसरत नाही, त्याप्रमाणे तामसी पुरुषाच्या ठिकाणी मद कायम असतो। या प्रकारे निद्रा भय शोक विषाद मद हे 5 तमाचे दोष ज्या धैर्याने धारण केले आहेत त्या धैर्याला तामस धैर्य असे म्हणतात, असे जगदीश्वर भगवान म्हणाले। एवं त्रिविध जे बुद्धी की जे कर्मनिश्चयो आधी तो धृती या सिद्धी नेई जो येथ सूर्ये मार्गू गोचरू होये आणि तो चालती किरपाये परी चालणे ते आहे धैर्ये जेवी तैसी बुद्धी कर्माते दावी ते करण सामग्री निफजवी परी निफजावया होआवी धीरता जे तेहे गा तुझ प्रती सांगितली त्रिविध धृती यया कर्मत्रया निष्पत्ती झालिया मग
येत फळजे एक निफजे, सुख जया ते म्हणिजे, तेही त्रिविध जाणिजे कर्मवशे. तरी फळरूप ते सुख, त्रिगुणी भेदले देख, विवंचू आता चोख चोखी बोली. याप्रमाणे 3 प्रकारच्या बुद्धींनी जो कर्माचा निश्चय केला तो ते धैर्य सिद्धीला नेतो. सूर्य उगवल्यावर त्याच्या प्रकाशाने मार्ग दिसतो, पाय त्यावरून चालू लागतात. परंतु चालणाऱ्याने धैर्य धारण केल्याशिवाय चालणे होत नाही. याप्रमाणे बुद्धी ही कर्माचा निश्चय करते आणि इंद्रियांचे समूह ते कर्म घडवून आणतात. परंतु घडवून आणण्यास जे धैर्य लागले, अर्जुना, ते 3 प्रकारचे धैर्य तुला सांगितले. या धैर्याने 3 प्रकारचे कर्म उत्पन्न झाल्यावर मग त्याला जे फळ येते, ज्याला सुख म्हटले जाते, तेही कर्माप्रमाणे 3 प्रकारचे आहे. तर फळस्वरूप असलेले ते सुख ते गुणांनी 3 प्रकारचे झाले आहे. त्याचा आता स्पष्ट शब्दांनी विचार करू. परी चोखी ते कैसी सांगे, पै घेओ जाता बोल बगे, काणीची येही लागे हातीचा मळू. म्हणोनी जयाचेनी अव्हेरे, अवधानही होय बाहिरे, तेने ऐक हो आंतरे जीवाचे निजीवे. ऐसे म्हणोनी देव त्रिविधा सुखाचा प्रस्ताव, मांडला तो निर्वाहो निरूपी तसे. परंतु आमच्या सांगण्याची शुद्धता एवढी आहे की शब्दाच्या मार्गाने ग्रहण करताना त्याला कर्णरूप हाताचा मळ लागणारच. म्हणून शब्दांचा आणि अवधानाचा त्याग करून अंतर्मुख वृत्तीच्या अंतःकरणाने ऐक, असे बोलून देवांनी 3 प्रकारचे सुख सांगण्याचा आरंभ केला. तो प्रकार आता सांगतो. म्हणे सुखत्रय संज्ञा, सांगो म्हणोनी प्रतिज्ञा, बोलिलो ते प्राज्ञा ऐका आता. तरी सुख ते गा किरीटी, दाविजेल तुझ दिठी, जे आत्मयाची ये भेटी जीवासी होय. परी मात्रेचे नि मापे, दिव्यौषध जैसे घेपे, का कथिलाचे की जे रूपे रसभावणी. नाना लवणाचे जळू, होवावया 2-4 वेळू, देऊनी सांडी जती ढाळू तोयाचे जेवी. देव म्हणतात, हे बुद्धिश्रेष्ठ अर्जुना, तुला 3 प्रकारच्या सुखाची लक्षणे सांगतो असे म्हटले होते. ते सांगतो, नीट ऐक. तेव्हा अर्जुना, जे आत्म्याच्या दर्शनाने जीवाला आनंद होतो त्याला सुख म्हणावे. ते सुख तुला समजेल असे सांगतो. जसे उत्तम गुणकारी औषध मात्रेच्या प्रमाणाच्या मापाने सेवन करावे लागते, अथवा रसाची पुटे देऊन कारागीर कथिलाची चांदी करतो, किंवा मिठाचे पाणी करायचे असल्यास त्यावर 2-4 वेळा पाणी टाकावे लागते. तेवी जालेनी सुखलेशे, जीव भाविलिया अभ्यासे, जीवपणाचे नासे दुःख जेथ. ते येथ आत्मसुख, झाले असे त्रिगुणात्मक, तेही सांगो एकैक रूप आता. आता चंदनाचे बुड, सर्पी जैसे दुवाड, का निधानाचे तोंड विवसिया जेवी. अगा स्वर्गीचे गोमटे, आडवयाग संकटे, का बाळपण दासटे त्रास काळे. हे असो दीपाची सिद्धी, अवघड धू आदी, नातरी तो औषधी जिभेचा ठाऊ. तया परी पांडवा, जया सुखाचा रिगावा, विषमतेत मिळावा यमदमांचा. देत सर्व स्नेहा मिठी, आंगी ऐसे वैराग्य उटी, स्वर्ग संसारा काटी काढितची. त्याप्रमाणे आत्मा आणि जीव यांच्या भेटीमुळे किंचित सुखाचा लाभ झाला असला तरी त्याच सुखलेशाचा जीवाने अभ्यास वाढविल्यास जीवदशेचे दुःख नष्ट होते. ते आत्मसुखही गुणांच्या योगाने 3 प्रकारचे झाले आहे. त्या एकेकाची लक्षणे सांगतो. आता चंदनाच्या वृक्षाचे बूड सर्पाने वेढलेले असल्यामुळे ते प्राप्त होण्यास कठीण असते, अथवा द्रव्याच्या ठेव्यावर पिशाच्याचा प्रतिबंध असल्यामुळे ते प्राप्त होण्यास अवघड झालेले असते.
स्वर्गातील उत्कृष्ट सुखोपभोग मिळविण्यासाठी यज्ञ यागादी संकटे असतात. मातांना बालके प्रिय असली तरी त्यांचा बालदशेत त्रास सोसावा लागतो. ते राहू दे, दिवा लावायच्या अगोदर धुराचा त्रास सोसावा लागतो. औषध व्याधी निवारण्यासाठी परिणामी हितावह असेल तर सेवन करतेवेळी त्रासदायक असते. त्याप्रमाणे अर्जुना, आत्मसुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर यमदमादिक साधनांचे कष्ट सोसावे लागतात. देहादिकांवरील प्रेमाचा नाश करीत अंगात असे वैराग्य उत्पन्न होते की ते स्वर्गरूपी आणि संसाररूपी कुंपण काढून टाकते. विवेक श्रवणे अतित्रासे, जेत व्रताचरणे कर्कशे, करिता जाती बोकसे बुद्ध्यादिकांचे, सुषुम्नेचे नि तोंडे, गिळिजे प्राणापानाचे लोंडे, बोहणी येसीचे येवडे भारी जेथ, जे सारसाही बिघडता, होय वोहाहुणी वत्स काढिता, नवे भणंगू दवडिता भाणयावरुणी, पै माये पुढवणी बाळक, काळे नेता जे एक, होय का उदक तुटता मिना, तैसे विषयांचे घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांतू होय ते वीर विराग साहाती, ऐसा जया सुखाचा आरंभू, दावी काठिन्याचा क्षोभू, मग क्षीराब्दी लाभू अमृताचा जैसा. तीव्र अशा ज्ञानाचे श्रवण आणि कठोर व्रताचरण करताना बुद्धी इत्यादिकांचे लचकेच्या लचकेच जातात. सुषुम्ना नाडीच्या तोंडाने प्राण अपान वायूचा रोध करावा लागतो. ज्या सुखासाठी आरंभी एवढे भारी कष्ट भोगावे लागतात. चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचा वियोग झाला असता, अथवा कासेपासून वासरू पलीकडे ओढले असता, किंवा वाढलेल्या पानावरून भुकेलेल्या मनुष्याला हाकलून दिले असता जे दुःख होते, अथवा मातेपासून काळाने जे एकुलते एक मूल तेही नेले असता, अथवा माशाला पाण्याचा वियोग झाला असता जे दुःख होते, त्याप्रमाणे विषयाची ताटातूट होत असताना इंद्रियांना युगांत ओढवल्यासारखे दुःख होते. परंतु वैराग्य संपन्न पुरुष तेही दुःख सहन करतो. अशा आत्मसुखाच्या प्रारंभी कष्टमय अनुभव देतो. परंतु जसे समुद्र मंथनाच्या वेळी कष्ट सहन करून देवांना अमृत लाभासारखा परासंतोषकारक लाभ झाला. पहिलया वैराग्य गरळा, धैर्य शंभू वोडवी गळा, तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथे, पै कोलिताही कोपे ऐसे, द्राक्षांचे हिरवेपण असे, ते परिपाकी का जैसे माधुर्या ते, ते वैराग्यादिक तैसे पिकलिया आत्मप्रकाशे, मग वैराग्यसिही नाशे अविद्या जात, तेव्हा सागरी गंगा जैसी, आत्मा मिनलया बुद्धी तैसी, अद्वयानंदाची आपैसी खाणी उघडे, ऐसे स्वानुभव विश्रामे, वैराग्य मुळजे परिणमे, ते सात्विक येणे नामे बोलिजे सुख. प्रथम वैराग्यरूपी हलाहल ज्यात निघेल ते प्राशन करण्यास सात्विक धैर्यरूपी भगवान शंकर आ करून पुढे येतील. मग त्या ठिकाणी ज्ञानरूपी अमृताचा आनंद प्रकट होईल. हिरव्या द्राक्षाचा आंबटपणा तोंडात टाकल्याबरोबर जिभेला कोलिताप्रमाणे चटका देतो, पण तेच द्राक्ष पिकल्यावर जिभेला गोड लागते. त्याप्रमाणे ते वैराग्य आत्मज्ञानाने परिपक्व झाल्यावर मग वैराग्यासह सर्व अविद्या नाहीशी होते. जेव्हा गंगा समुद्राला मिळते आणि सुखरूप होते, त्याप्रमाणे आत्म्याला बुद्धी मिळाल्यावर आत्मरूप होते. मग अद्वयानंदाची खाण उघडते. ज्याप्रमाणे सुखाचे मूळ वैराग्यात असून त्याचा परिणाम आत्मानुभवाच्या आनंदप्राप्तीमध्ये होतो, त्याला सात्विक सुख असे म्हणतात. आणि विषयेंद्रिया मेळू होता धनंजया, जे सुख जाय धडिया सांडूणी दोन्ही, अधिकार्या रिगता गाओ, होय जैसा उत्साहो, का ऋणावरी विवाहो विस्तारिला, नाना रोगिया जिभेपासी, केळे गोड साखरेसी,
एका बचनागाची जैसी मुहूर्ता पहिली, पहिले संवत्सराचे मैत्र, हाट भेटीचे कलत्र, का लागवियाचे विचित्र विनोदते, तैसे विषयेंद्रिय दोखी, जे सुख जीवाते पोखी, मग उपडिला खडकी हंसू जैसा, तैसी जोडी आघवियाटे, जीविताचा ठाऊ फिटे, सुकृताची आही सुटे धनाची गाठी, आणिक भोगिले जे काही, ते स्वप्न तैसे होय नाही, मग हानीचा चिघाई लोळावे उरे. आणि अर्जुना, विषय आणि इंद्रिये यांचा संबंध आला म्हणजे दुथडी भरून जो सुखाचा अफाट पूर येतो. सरकारी अधिकारी गावात आला असता जसा गावात उत्सव होतो, अथवा ऋण काढून विवाह समारंभ केला की प्रथम जसे गोड वाटते. अपथ्य असताना रोग्याला केळी आणि साखर आरंभी जरी गोड वाटली, किंवा बचनाक प्रथम रुचीला गोड लागतो. संभावित चोराची मैत्री प्रारंभी चांगली वाटते, वेश्याचे आचरण प्रथम गोड वाटते, बहुरुप्याचे विनोद मोहक वाटतात. तसे त्याप्रमाणे विषय इंद्रिये यांच्या संयोगाने जे सुख जीवाला पुष्ट करते ते परिणामी दुःखदायक होते. जसे खडकावर साचलेल्या पाण्यात शुक्रादी चांदण्यांचे प्रतिबिंब पाहून ती रत्ने आहेत, या भ्रमाने हंस ते चोचीने उचलण्याच्या प्रयत्नात खडकावर चोच आपटून प्राणाला मुकतो. त्याप्रमाणे मिळवलेली सर्व कमाई संपते, जीविताचा नाश होतो आणि पदरी आलेल्या पुण्याईचा क्षय होतो, आणि पूर्वी भोगलेले सुख ते स्वप्नाप्रमाणे नाहीसे होते. मग दुःखाच्या राशीत लोळणे एवढेच त्याच्या वाट्याला येते. येथपर्यंत 800 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 17 यामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.